आजचा दृकश्राव्य संकुलाचं लोकार्पण आणि ज्या दृकश्राव्य संकुलाच्या ला साजेल असं नाव आम्ही इथे म्हटलंय मुद्दाम म्हणून, केवळ सुधीर फडके नाही, स्वरगंधर्व सुधीर फडके. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय श्रीधरजी, या विभागाचे सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेजी, मिनल जोगळेकरजी, उपस्थित सर्वच मंडळी, मला अतिशय आनंद होतो की आज या संकुलाला खरं तर त्याची कार्यवाही उद्यापासून सुरूच होईल आणि आज याचं लोकार्पण झालं आणि त्याहून अतिशय आनंद होतो. याचं कारण आपण बाबूजींच्या स्मृती इथे जागवू शकलो आहोत. खरं तर हा कार्यक्रम इतक्या झटकन ठरला आणि मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचं आहे की या ठिकाणी काय नाव द्यावं असा खारगेजी प्रश्न समोर आला. त्यावेळेला मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत होतो. सगळीच नावं चांगली होती, पण आमच्या मिनलताईंनी असं मला सुचवलं की बाबूजींच्या नावाने काहीच नाही आहे, सुधीर फडके यांच्या नावाने आपण केलं पाहिजे. हा पहिला टप्पा झाला. पण मी त्यांना असं म्हटलं की बरोबर आहे, माझ्याही मनात आहे, पण सरकारी काम आहे, एकदा श्रीधरजींना विचारायला लागेल, माननीय मुख्यमंत्र्यांचा काय मत आहे विचार केला पाहिजे, आणि त्यामुळे मी त्यांना कन्फर्मेशन दिलं नाही. मला आनंद या गोष्टीचा आहे, खारगे साहेब त्याची साक्षी आहेत. मी रात्री 12 ते पाऊण माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर एका मीटिंगमध्ये होतो. दिवसाभराचा प्रवास, दिवसाभरातली थकावट देवेंद्रजींच्या चेहऱ्यावर मला दिसत होती. आणि तरी म्हटलं माझे काही विषय बोलू का, तर पहिला विषय मी हा काढला की अशा अशा संकुलाचं नामकरण आणि उद्घाटन करायचं आहे, तर कोणाचं नाव दिलं पाहिजे. त्यांनी मला विचारलं तिथे काय काय आहे. मी म्हटलं 360 डिग्री क्रोमा स्टुडिओ आहे, अरेंजर्सची व्यवस्था आहे, संगीत त्या ठिकाणी रेकॉर्ड होऊ शकतं, काही ऑडिओ व्हिज्युअल्स गोष्टी होऊ शकतात, एडिटिंग होऊ शकतं, मिक्सिंग होऊ शकतं, कलाकारांचं शूट होऊ शकतं, चित्रीकरण होऊ शकतं, गाण्याशी संबंधित सगळं होऊ शकतं, माझं वाक्य गाण्याशी संबंधित सगळं होऊ शकतं. हे पूर्ण होण्याआधी त्यांनी म्हणाले की सुधीर फडकेंचं नाव देता येईल का बघ. आणि त्यामुळे आज खरं तर आम्हाला अतिशय शासन म्हणून आनंद होतो आहे की आज सुधीर फडकेजींच्या, स्वरगंधर्व सुधीर फडकेजींच्या नावाने हे या ठिकाणी एक संकुल उभं राहिलं आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना सर्व पद्धतीच्या ज्या मी सांगितल्या त्या ॲक्टिव्हिटी करता येतील. आणि उत्तरादायी केवळ सरकारी नाही, सगळ्यांसाठी खुलं आहे, योग्य भाडं देऊन, कारण हे चाललंही पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही बाकीच्या एवढे महाग नाही, पण व्यवस्था चालल्या पाहिजेत एवढ्या पुरतं नक्की ज्याच्यावरचं चार्ज आपला सगळ्यांचा असेल. आणि ज्याचा उल्लेख खारगे साहेब तुम्ही केला खरं आहे, चर्चगेट ते अंधेरी आमची कलाकार मंडळी या भागात राहणारी खूप आहेत. दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, सगळ्याच, गिरगाव, आणि तिकडची पण येऊ शकतात पार्ल्यावरनं. हां, मूळ दादरचे, बाबूजी मूळ दादरचे. आणि मग बाबूजींच्याबद्दल काय सांगावं. मी मुद्दाहून मी श्रीधरजींना म्हटलं, ते म्हणाले कुठलं बाबूजींचं गीत गावं. तर बाबूजींचं मी त्यांना म्हटलं की देव देवारात हे तुम्ही गीत घाल का. ते म्हणाले हो. आणि त्याचं कारण मी हे गीत सांगायचं असं होतं की आम्ही मराठी शाळेत शिकलेलो आहोत. मराठीवर आंदोलन करणाऱ्यांची किती मुलं मराठी शाळेत शिकतात मला माहीत नाही.
मराठी शाळेत मी शिकलेलो आहे आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही सकाळी जी प्रार्थना म्हणायचो त्यातली प्रार्थना बाबूजींची असायची, देव देवा राहत नाही, देव नाही देवा राहत. अच्छा, त्यावेळेला असे सगळे प्रश्नही नव्हते की देवाचा उल्लेख का करताय, देवाराचा उल्लेख का करताय. ते सगळं सहज होतं आणि त्यातनं आम्हाला संस्कार आमच्या लहानपणी शाळेत उभं राहण्यापासून मिळालेले आहेत. मी दुसरी विनंती केली शेजारजींना, ताईंनी ते गीत गावं, आणि खारगेजी तुम्हाला विनंती यासाठी केली कारण तुम्ही एक गीत ऐकावं, आणि तुम्हाला सांगतो यांना विनंती यासाठी केली कारण या गीतामध्ये उत्कृष्ट बासरीचा संयोग आहे. कुलकर्णी आमचे खूप चांगलं त्यांनी वाजवलं, ताई खूप सुंदर गायल्या, आणि मी खारगे साहेबांना म्हटलं तुम्हाला जायचं असलं तरी हे गाणं ऐकून जायचं, कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल. जसं ते म्हणाले की कल्पक नेतृत्व विभागाला आहे, तसं एक कलात्मक विचार आचार व्यवहार करणारा सचिव आम्हाला लाभला आहे. ते स्वतः बासरी वाजवतात, खारगे साहेब स्वतः बासरी वाजवतात, आणि तुम्ही आग्रह केला तर एखादा ते पीस वाजवू शकतात आता, पण माझ्यावर नाही, तुमच्या आग्रहावर आहे. आणि त्यामुळे मुद्दा म्हणून मी हे गीत सांगितलं. आणि त्यात समर्थ रामदासांचं, मला राजकीय बोलायचं नाही आहे, पण हे आपण कधी समजणार आहोत की नाही, मी मुद्दाहून लिहिलं. दास म्हणे सावधान. म्हणजे संगीत गीत श्रोते गायक संगीतकार या सगळ्यांवर समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे. आणि त्यात ते म्हणतात, दास म्हणे सावधान सकळांचे एक मन. आपल्या सगळ्यांचं एक मन आहे. आता हाच विचार किती मोठा आहे. आणि मग सकळांचं एक मन असेल तर कायदा हातात घेऊन दुसऱ्याच्या मनावर जबरदस्ती करता येत नाही. सकळांचं एक मन असेल तर देहाने मनाला शिकवायला लागेल, मनाने मनाला पटवायला लागेल. सकळांचे मन एक असेल तर सर्वादुखी आत्मा एकच आहे, तो काय भाषा बोलतो म्हणून वितुष्ट निर्माण होत नाही. आणि सकळांचं एक मन असेल तर सर्व समाज एकत्र कसा पुढे जाईल याचं मन एक असलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, श्रीधरजींची चाल आहे ते, आणि सगळ्यात कठीण चाल आहे. आरतीताई सुंदर गायल्या, आपणही सुंदर गायलात. आणि म्हणून बाबूजीची गाणी, गीतं, संगीत, त्यांचं गीत रामायण, त्या गीत रामायणाला ज्या चाली बाबूजींनी दिल्या माडगुळकरांना आपण विसरूच शकत नाही. पण ज्या चाली देऊन कैकेयीवर जे गाणं चाललेले आहे, आणि श्रीधरजी सांगतायत गीत रामायणाला परवा 70 वर्ष झालेत. परवा 70 वर्ष ऑल इंडिया रेडिओवर केलेलं गीत रामायण, मातान तुवैरिणी, बाबूजींनी काय गायलंय. आणि त्याच्यामध्ये ते भाव, ते शब्दफेक, ती लय, आणि बाबूजींकडनं शब्द शिकावेच लागतील. श हा शब्द बाबूजींकडनं शिकला पाहिजे, आणि तुम्ही तो घेतलाय बरोबर. आणि त्यामुळे अशा स्वरगंधर्व सुधीर फडकेजींच्या नावाचे संकुल आणि ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो, आणि रसिक मनांना तुमच्यावर सोडतो की खारगेजींनी बासरी वाजवली पाहिजे की नाही, आणि उत्तरातही गायला पाहिजेत की नाही, या दोन्ही तुमच्या मागण्यांवर आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.